आपल्या समेत आमच्या भैरवनाथ विद्यालय किवळेमधील अनेक वर्षांपासून खऱ्या अर्थाने अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम, ज्ञानदानाचं काम करत आहेत. इंग्रजी या विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. आम्ही देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी शिकलो. एक उत्तम प्रकारचं मार्गदर्शन, संस्कार त्यांनी आम्हाला दिलेले आहेत आणि त्याचं शिक्षणाच्या जोरावर आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असतो. आदरणीय गुरु खंडेरावजी आरगडे सर आहेत. सर, काय सांगाल या वारीबद्दल? सर्वांना पहिल्यांदा रामकृष्ण हरी. आज इथला जर निसर्ग पाहिला, माझी ही पहिलीच वारी आहे आत्तापर्यंत आणि अजून पण यापुढे विद्यार्थी हेच माझे विठ्ठल आणि रुक्मिणी, त्यांच्यातच हा मी परमेश्वर पाहत होतो. पण असं म्हटलं तुकाराम महाराजांनी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही आळविती सुस्वरे. इथं जर आपण पाहिलं तर निसर्ग राजा आपल्यावर पर्जन्य राजाची पुष्पवृष्टी करतात आणि त्या पुष्पवृष्टीतून या ठिकाणी माऊलीच्या भेटी आतुर असणारे सर्व माझे वारकरी बंधू भगिनी आतुरतेने पांडुरंगाच्या ओढीने चाललेले दिसतात. खूप मन प्रसन्न आहे, खूप छान वाटलं. ही माझ्या जीवनामधली पहिली वारी आणि त्यामध्ये माझे सुंदर असे विद्यार्थी या ठिकाणी मला कार्य करत असलेले पाहायला मिळतात. त्याचं मला अतिशय भरून आले की प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये सुंदर असं काम करतोय. रामकृष्ण हरी. नक्कीच सरांनी देखील कौतुक केलं आहे, कारण आपण ज्यांना घडवलं, आपले विद्यार्थी जर पुढे जाऊन यशस्वी झाले तर नक्कीच प्रत्येक गुरुला आनंद होत असतो. सर, काय सांगाल, वारीच्या माध्यमातून अनेक तरुणी येत असतात, ही संस्कृती जपणे किती महत्त्वाचं आहे? कारण ही वारीची परंपरा, आपल्या घराची परंपरा जी परमार्थ केला पाहिजे, ही संस्कृती जपणे किती महत्त्वाचं आहे आणि ती कशासाठी आलं पाहिजे? अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की पौगंड अवस्थेमध्ये येणारी मुलं वाम मार्गाला आपल्याला पाहायला मिळतात. पण याची कारणं जर पाहिलं तर आपल्याबरोबर ह्या ज्या प्रौढांनी जर मुलं आणली, त्याच्यासाठी समजा शासनाने काही सोय केलीच की थोडंसं धार्मिक कार्य जर केलं, संस्कृती जर जपली तर येणाऱ्या पिढी निश्चितच मला वाटतं चांगल्या या धार्मिक वाऱ्यामधून घडतील, याचा मला विश्वास वाटतो. त्यामुळं तरुणांनी वारीला आलं पाहिजे, तरुणांनी वारीला आलं पाहिजे, एक परमार्थ देखील केला पाहिजे. कारण देवाचा देखील आशीर्वाद लागतो. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी असलं तर कष्टाला पर्याय तर नाहीच आहे, परंतु देवाची कृपा असणे गरजेचं आहे. हरिनाम घेतलं पाहिजे आणि जर आपण हरिनाम घेतलं, देवाची मनापासून श्रद्धा ठेवून भक्ती केली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीच कमी पडत नाही. खरं तर या वारीच्या माध्यमातून अनेक मोठी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे किती दिग्गज माणसं जरी असली तरी या वारीमध्ये अगदी नम्रतेने चालतात, देवाचा आशीर्वाद घेतात. कारण त्यांना माहिती आहे आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जास्त यशस्वी जर व्हायचं असेल तर देवाचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच आदरणीय आरगडे सर असेल, आदरणीय ॲडव्होकेट, प्रवचनकार, खेड तालुक्यातील एक विधितज्ञ म्हणून ते नावलौकिक आहेत, आदरणीय ॲडव्होकेट संभाजीराजे मिंडे साहेब यांनी देखील आता सुंदर विचार या ठिकाणी मांडलेला आहे. नक्कीच आपल्या सर्वांची जी वारी आहे येणाऱ्या काळामध्ये अशीच अखंडपणे चालू राहो आणि परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं, अशीच मी या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना करेल. आपल्या सर्वांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि सर्व बळीराजाचे या ठिकाणी सुखावला गेला पाहिजे. बळीराजाच्या खरं तर आपण पाहतो थोडीशी सरकारची धोरणं चुकीची आहे. आपण एकीकडे म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु एक भारतातील शेतकऱ्यांसाठी एक सरकारची धोरणं खरं तर चुकीची वाटतात. त्यामुळं सरकारने देखील शेतकऱ्यांना चांगले सुखाचे दिवस यावे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.